महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग आज एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे। 1960 नंतर सहकाराच्या चळवळीनं महाराष्ट्र राज्याला आर्थिक बळ मिळालं। सहकारी साखर कारखान्यांनी गावोगावी रोजगार निर्माण केला, शिक्षणाला चालना दिली आणि ग्रामीण विकासाचा नवा अध्याय लिहिला। आज देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 35 ते 40% असून 170हून अधिक साखर कारखाने लाखो शेतकरी, कामगार आणि ग्रामीण अर्थचक्राला आधार देत आहेत। ऊस हे केवळ पीक नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारं हे नगदी पीक आहे। मात्र अलीकडच्या काळात FRP, ऊस दर, थकीत देणी यासारख्या प्रश्नांवरती अनेक आंदोलनं झालीत, परंतु अनेकदा या आंदोलनामध्ये प्रश्नांपेक्षा राजकारणच अधिक गाजलं। परिणामी शेतकऱ्यांच्या मूलभूत अडचणी कायम राहिल्या। दुसऱ्या बाजूला वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि बाजारातील अनिश्चितता अशा साखर कारखान्यांच्या वेदना देखील दुर्लक्षित राहिल्या। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चुये येथील माणिक पाटील चुयेकर यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची चांगली चर्चा होत आहे। हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही, तर बळीराजा आणि कारखानदार या एकाच नाण्याच्या दोन बाजूंना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल असल्याचं मत चुयेकर यांनी व्यक्त केलं। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या जो FRP मिळतो तो अतिशय अपुरा आहे। त्यांचा खर्च अतिशय वाढलेला आहे आणि त्या तुलनेत सध्याचा FRP कमी आहे। तसेच साखर कारखान्यांना गेले अनेक वर्ष MSP मध्ये वाढ झालेली नाही, त्यामुळं तेही अडचण झाले। त्यामुळे शेतकऱ्यांची जी मागणी आहे, आम्ही जी करतोय यावेळा 4500 FRP मिळावा, ही मागणी सहकारी साखर कारखाने पूर्ण करू शकत नाहीत, कारण गेली अनेक वर्ष त्यांचा MSP हा 31 रुपयाच अडकून पडला आहे। म्हणून आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे की त्यांनी साखर धोरणात थोडं लक्ष द्यावं आणि या दोन्ही गोष्टीकडे गांभीर्यानं पाहावं। त्यासाठी आम्ही हा संघर्ष जो दैनंदिन दरवर्षी होतो शेतकरी आणि साखर कारखानदार, हा संघर्ष मिटावा आणि एकोप्यानं एकत्रितपणे राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे या दोघांच्या भावना पोचाव्यात, यासाठी पदवीधर मित्रच्या वतीनं आमचे बरेच दिवस प्रयत्न चालू होते आणि त्याला काही अंशी यश आलेलं आहे। आम्ही या सगळ्यांनाच, शेतकरी संघटना असून देत, शेतकरी असून देत, साखर कारखानदार असून देत, लोकप्रतिनिधी असून जे आमदार खासदार आहेत, ज्यांचे कारखाने आहेत, या सगळ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा आमचा पदवीधर मित्राचा प्रयत्न होता, तो काही अंशी यशस्वी झाला आहे। त्यासाठी मी स्वतः गेल्या 8 दिवसापूर्वी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। सुमारे 8 दिवस बसलेल्या अन्नत्याग आंदोलनात विविध कारखान्यांचे चेअरमन, शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी, तमाम शेतकरी बांधवांनी येऊन पाठिंबा दिला आणि त्यामुळे निश्चितपणे याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचे आमच्या कानावर आले। त्या पद्धतीचं सुतोवाच्य माननीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, चंद्रदीप नरके साहेब, आमदार अमल महाडिक साहेब यांनी आंदोलन स्थळावरून केलं। त्यामुळं आमची त्या सरकारकडे मागणी आहे, महाराष्ट्र शासनाकडे, माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबत या घटकांची कारखानदार, शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी यांची एक बैठक मुंबईमध्ये घ्यावी लवकरात लवकर आणि यातून काही असा व्यावहारिक तोडगा काढावा की जो चांगलं मजबूत प्रपोजल केंद्र शासनाकडे पाठवावं आणि त्यांनाही ते मंजूर होईल। आणि या अनुषंगानं जी आता अडचण चालू आहे, आणि नाहीतर हा साखर उद्योग कायमचा संपुष्टात येईल, कारण फार पूर्वीच्या काळात 50-75 वर्षांहून हा उद्योग महाराष्ट्रात रुजलेला आहे आणि गेली 50 वर्ष सुरुवातीचे चांगला चालला, परंतु अलीकडच्या 25 वर्षात हळूहळू त्याला उतरते काळा लागल्याने हा उद्योग कायमचा संपुष्टात येण्याची शक्यता आणि शेतकरी देशोधडीला लागेल। म्हणून हा उद्योग टिकावा म्हणून आमचे प्रयत्न आहेत। म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात या घटकांची बैठक मुंबईमध्ये घ्यावी आणि एक चांगला प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा। माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि केंद्राचे संबंध चांगले आहेत, ते एक वजनदार मुख्यमंत्री आहेत। निश्चितपणे त्यांची मागणीला केंद्र सरकार दाद देईल आणि आपल्या सगळं मागण्या मान्य होतील आणि संपूर्ण देशातील हा साखर कारखानदारीची जी अडचण आहे, शेतकऱ्यांची जी अडचण आहे, ती मिटेल आणि शेतकरी व साखर कारखानदारी ऊर्जित अवस्थेला येईल। एका बाजूला शेतकरी अडचणीत असेल तर दुसऱ्या बाजूला कारखाना टिकू शकत नाही आणि कारखाना अडचणीत असेल तर शेतकऱ्यांचं भविष्य देखील सुरक्षित राहणार नाही। म्हणूनच घोषणांपेक्षा संवाद, संघर्षापेक्षा समन्वय आणि राजकारणापेक्षा शाश्वत उपायांची गरज आहे, हे जाणून माणिक पाटील चुयेकर यांनी चुये गावातून सुरू केलेली विधायक लोकचळवळ राज्यव्यापी बनली, तर ती केवळ साखर उद्योगालाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील नवसंजीवनी ठरू शकते। कारण साखरेचा गोडवा टिकवायचा असेल
तर शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील विश्वासाचा धागा अधिक मजबूत करावा लागेल. आणि हीच महाराष्ट्राच्या सहकाराची सध्याची गरज आहे. या आंदोलनाला विविध संघटनांनी, शेतकरी वर्गाने तसेच साखर कारखान्याच्या प्रमुख नेत्यांनी पाठिंबा दिला आणि हे नक्कीच एक आशादायक चित्र आहे. तसेच याबाबत शासनानं देखील लक्ष घातलं असून यातून योग्य तोडगा काढला जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय. अन्नत्याग आंदोलनाची चर्चा अगदी विधिमंडळाच्या परिसरामध्ये देखील ऐकायला मिळाली.